नमस्कार. श्री स्वानंदेशाय ब्रह्मणस्पतये नमः. जय गजानन. आज मुंबई गणपती प्रस्तुत व ट्रॅव्हल विथ योगेश चेनवनकर गप्पाच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत गणेश भक्त, मी सध्या पहिला गणेश भक्त म्हणूनच ओळख करून देतो, अमित कोकाटे आहे. अमित कोकाटे, जय गजानन. जय गजानन, जय गणेश. मला सांग ना अमित, तू मुळात डिलाय रोडचा गणेश म्हणजे एक आपली पंढरी बोलू चालेल ना, कारण पंढरी अजून एक सण पण करतात, तर इकडचाच या पंढरीचाच तू. पण मला सांग ना की तुझी लहान अख्ख्या या गणपतीची सुरुवातच कशी झालेली? मुळात कसं आहे की गणेशोत्सव म्हटलं की डिलाय रोड म्हणा, लालबाग परळ या विभागामध्ये म्हणजे गिरणगाव पट्ट्यामध्ये ते बाळकडू तुम्हाला मिळतंच सुरुवातीपासून. कारण कसं असतं, लालबाग विभागामध्ये, परेल विभागामध्ये जे श्री गणरायाचे जे कारखाने असतात, छोट्या छोट्या मूर्त्यांचे किंवा मोठ्या मूर्त्यांचे जे कारखाने असतात, लहानपणापासून आम्हाला ती बघण्याची एक सवय असायची. म्हणजे शाळेतून घरी येतो आहे, शाळेत जाताना किंवा सुट्टीच्या दिवशी मी डिलाय रोडला शिवशक्तीमध्ये राहतो. शिवशक्ती सार्वजनिक उत्सव मंडळ आमचं आहे. आमच्या इमारतीचं जे पटांगण आहे तिथे मोगल हाऊसमध्ये श्री राजन झाड, सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांचा कार्यशाळा आहे. तर या कार्यशाळेमध्ये लहान असल्यापासून आम्ही ते कशा पद्धतीने काम करतात, ती प्रोसेस काय असते, हे लहानपणापासून आम्ही रोज पाहत आलो आहे. त्यामध्ये माझ्या मंडळाच्या मार्फत जे गणपतीच्या मूर्त्या उचलण्याचं काम होतं ते पाहत आलो आहे. तिथे हातभार लावत आलो आहे. तर त्यामुळे कसं आहे की ही गोष्ट लहानपणापासून पाहत आलो आणि त्यामुळे एक त्याची आवड, त्याच्याबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलचं एक आपुलकी ही तेव्हापासूनच मिळत आलेली आहे. आणि पुढे जाऊन असं आहे की जेव्हा उत्सव म्हणजे आज जो उत्सव चालू आहे आणि त्यावेळेचा उत्सव जो मी पाहिलेला आहे, त्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. कारण त्यावेळी कसं होतं, आम्ही लहान असताना पाहत होतो की आमच्याकडे चलचित्र चालायची पूर्वी. सामाजिक विषयावर किंवा धार्मिक विषयावर लोकांमध्ये समाज प्रबोधन कसं होईल या याच्यावर भर दिला जायचा. आणि त्यासाठी जे इमारतीमधील मुलं असतील त्यांच्या अंगी असणारे जे गुण आहेत हे तिथे वापरले जायचे उत्सवामध्ये. मग त्यामध्ये कसं असायचं की मूर्ती ठरवण्यापासून त्यानंतर जे आजूबाजूला डेकोरेशन असेल, म्हणजे असा तुम्हाला एक नैसर्गिक देखावा दाखवायचा आहे, तर त्या नैसर्गिक देखावा दाखवत असताना गोंडपाटापासून तुमचे डोंगर बनवण्यापासून तिथे माती आणून गवत रचणं वगैरे या सगळ्या गोष्टी इथपासून सर्व ती मेहनत मुलं त्यांचा जॉब, त्यांचं घर, त्यांचं सगळं सांभाळून मंडळासाठी वेळ देणं आणि या गोष्टी सर्व करत होते. आता काय झालं की आत्ता पूर्णपणे त्याच्या विरुद्ध बाजू झालेली आहे. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट आता डेकोरेशन ठरवायचं आहे, तर बाबा एखाद्या डेकोरेटरला बोलवा, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्यांचं ते करतात. पण जे स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असायची ती कुठेतरी आता ती मागे पडलेली आहे असं ह्याच्यामध्ये जाणवतं. म्हणजे थोडंसं ते इव्हेंट मॅनेजमेंटच्या याच्यामध्येच गेलं असं. हां, थोडंफार आपण म्हणू शकतो की तसंच झालेलं आहे. पण मग दोन्ही काळामध्ये पण तेवढाच फरक आहे ना. म्हणजे हां, म्हणजे कसं आता होतं, त्यावेळेस गणेशोत्सव तू बोलशील आणि आताचा त्याच्यामध्ये फरक पण भरपूरच झालाय ना. मला आठवत आहे ना की आमच्याकडे जेव्हा चलचित्र चालायचे, तर चलचित्र पाहण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे असायचे. माझ्या संपूर्ण बिल्डिंगची जी गल्ली आहे ती गल्ली पूर्ण भरलेली असायची. ती लाईन पूर्ण बाहेर गेलेली असायची. तेवढीच लाईन पाससाठी पण असायची. म्हणजे पास म्हणजे तेव्हा तर ₹1 पास होता. जे आता तर 25-50 रुपये पास आहे. तेव्हा ₹1 पास होता. आणि लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या पण असायच्या त्यावेळी. म्हणजे बाप्पाच्या समोर तुम्ही ₹1 ठेवा, तुम्हाला मोदक मोदक किंवा लाडू येणार, किंवा असं एखादी हनुमानाची मूर्ती उभी करून तिथे ठेवलेली असायची, जी तेजुकायमध्ये होती. म्हणजे श्रीराम अवतार होता,
तर त्यावेळी जे हनुमान दगडावर लिहिताना वगैरे आहेत, तर ते तिथे आम्ही उभे केलेले असायचे. पुन्हा अब्दागिरी घेतलेला माणूस, ज्याच्यामध्ये तेजुगाईचा गणपती होता अब्दागिरीमध्ये, तर तो तिथे उभा केलेला असायचा, जेणेकरून लोकांना एक अट्रॅक्शन असायचं की हा बाबा काहीतरी इथे वेगळं आहे, पाहण्यासाठी यायचे. तर असं काही ना काहीतरी वेगवेगळी कन्सेप्ट असायची. माझ्यासोबतच जे आजूबाजूची जी मंडळं होती, जसं की हुकमी लेन असेल, पारशीवाडी असेल, डिलाय रोडचा महाराजा, बोरीचाळचा म्हणजे आत्ता तो मुंबईचा मंगलमूर्ती म्हणून आहे, दिन बिल्डिंग सार्वजनिक, त्यासोबत पंचगंगा, करिरोडचा राजा, म्हणजे माझ्या रोडला जवळजवळ असे 15 ते 16 मंडळ होते. म्हणजे बीडीडी चाळमध्ये आमच्या इथे 2-3 मंडळ होते की जे ग्राउंड फ्लोअरला त्यांच्या पूर्ण एक संदेश देणारा त्यांचा मेसेज असायचा. आणि मी दरवर्षी ते पाहायला जायचो हा. म्हणजे ते पूर्ण अभ्यास करायचे की बाबा शास्त्रज्ञांपासून म्हणजे तुमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जी माहिती आहे त्या ह्याच्यावर आधारित मुलांना काय आपल्याला दाखवता येईल याचा पूर्ण अभ्यास करून ते डेकोरेशन केलेलं असायचं. या स्वरूपाचा गणेशोत्सव मी पाहिलेला आहे त्यावेळी, पण आता ती गोष्ट कुठेतरी हरवली असं वाटतं. पण आता कसं की त्यावेळेला तेवढी तेवढी लोक एक थांबायला, तू जसं बोलला 1-1 तास. आता कसं हवंय सगळ्यांना एक क्विक दर्शन हवंय. म्हणजे आता मंदिरात पण आपण बघतो VIP पासेस आणि हे सगळे असतात. हो, ते ते झालेलं आहे, ते नक्कीच झालंय. पण ते तेव्हाही होतं की म्हणजे त्या इमारतीमध्ये कोणतरी आपला ओळखीचा मित्र निघाला तर बाबा त्याला फोन कर, किंवा फोन नाही पण ऍटलिस्ट त्याचं नाव सांगून तरी आतमध्ये जाण्याचा तो प्रयत्न असायचा. आणि आता तर ते पूर्ण चित्रच बदललेलं आहे. त्यामुळे ठीक आहे. फक्त एवढंच की त्यावेळी मोबाईल्स नव्हते की जेणेकरून पटकन त्याला कॉल लावता येत होता. फक्त नाव सांगितलं तर त्याच्या ओळखीने आतमध्ये सोडलं जायचं. तर अमित, हे तू आधीच सांगितलं. आता एक मधली लाईफ तुझी होती ज्यावर तू एकदमच असा पेज लाईफ मध्ये त्या एकदमच रागीट होतास. मला थोडस त्या पेज लाईफ बद्दल सांग ना, विश्वविनायक आणि मुंबईच्या गणेशोत्सवावर. नाही म्हणजे मला पेज लाईफने खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं कसं होतं की आपला उत्सव रोज जगणं हे मला पेजने शिकवलं. म्हणजे त्यावेळी फेसबुक नवीन नवीन आलेलं होतं, आणि फेसबुक जेव्हा नवीन नवीन आलेलं होतं तर त्यावेळी मुंबईचा गणेशोत्सव जे पेज आहे ते पेज रोज बाप्पाचे एक 3-4 फोटोज पोस्ट करायचे. आणि मला तर पहिली गोष्ट म्हणजे माहीत नव्हतं की पेज प्रकार काय आहे आणि त्याच्यावर पोस्टिंग काय असते किंवा काय हा प्रकार असतो हे मला काहीच माहीत नव्हतं. तर रोज मला फोटो दिसायचे. मला त्या गोष्टीचं कुतूहल वाटायचं की यार उत्सव होऊन तर म्हणजे बरेच महिने झालेले आहेत, पण माझा जो देव आहे तो माझ्या नजरेसमोर आहे. तर कुठेतरी त्या गोष्टीची एक आवड निर्माण होत गेली. त्या पेजमध्ये काम करण्याची खूप इच्छा होती, पण त्यावेळी ते पेज कोण चालवत आहे काय आहे तर हे मला काहीच माहीत नव्हतं. नंतर जेव्हा विश्वविनायक टीम जी आहे संपूर्ण टीम ह्यांच्याबरोबर अभिषेक चिटणीस यांनी ओळख करून दिली, तर त्यावेळी त्या टीमसोबत घडू लागलो. फोटोग्राफी काय असते हे मला त्यांच्यामुळे समजलं. पोस्टिंग कशी करतात, एडिटिंग प्रकार काय असतो हे मला त्यांच्यामुळे समजू लागलं. आणि त्यांच्याबरोबर राहताना माझे बऱ्याच मुंबईतल्या बऱ्याच मंडळांसोबत हितसंबंध तयार झाले. आज म्हणजे ती नावाजलेली मोठमोठी मंडळं तर आहेच, पण त्या काळात त्या मंडळाला वर आणण्यासाठी त्याचा म्हणजे वर आणणं म्हणू शकत नाही, पण ते मंडळ माझा गणपती कसा लोकांमध्ये चर्चेला येईल किंवा मी त्याचा प्रचार प्रसार किती जास्त प्रमाणावर करेल यासाठी जी झटणारे कार्यकर्ते होते ना ते आजही माझ्या संपर्कात आहेत. तर विश्वविनायक बरोबर तो पिरियड गेल्यानंतर जेव्हा मुंबईच्या गणेशोत्सवमध्ये प्रणित तेजम जे सर्वेसर्वा आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो. तेजस दळवी, नयन डुमरे, ओमकार कुलपे, म्हणजे ही आमची तेव्हा एक टीम होती. आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना पेजसोबत
म्हणजे पेजचं तर काम, सोशल मीडियाचं तर काम होतच होतं, पण ह्याबरोबर समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतं. तर सामाजिक भावनेतून काही ना काहीतरी आपलं योगदान सर्वसामान्यांपर्यंत गेलं पाहिजे. तर अशी कार्य आम्ही त्या ह्याच्यातून करायला लागलो. म्हणजे जसं की पूर आला तर पूरग्रस्त भागामध्ये मदत वाटप करणं. त्याचसोबत वादळ वगैरे आलेलं आहे तर त्या टायमिंगला जी दुर्गवीर संस्था आहेत त्यांच्यामार्फत म्हणजे आमच्याकडून काही आर्थिक स्वरूपात मदत पोचवणं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केल्या. जसं की कोविडमध्ये जे पोलीस बांधव होते जे याला सिग्नल्स किंवा ट्रॅफिकचं हँडल करत होते किंवा लोक तेव्हा बाहेर पडत नव्हती, तर अशा वेळी त्यांना पाणी वाटप किंवा ज्यूस वाटप ह्याचं काम करणं. केम परत टाटा हॉस्पिटलजवळ जे गरजू लोक असतात त्यांना अन्नदान करणं. तर ह्या अशा गोष्टी मुंबईच्या गणेशोत्सवने त्यावेळी केल्या. आणि मला खरंच अभिमान आहे की मी त्या एका पेजचा एक भाग होतो. आणि आजही म्हणजे मला मुंबईचा गणेशोत्सवचा पेज ॲडमिन म्हणूनच ओळखतात, कारण तेवढं प्रेम पेजने पण मला दिलं आणि लोकांनीही दिलं. तर असा तो एक काळ होता माझा पेज लाईफचा. मग आता पेज लाईफ वरून एक सगळं बदलून समितीच्या लाईफ मध्ये कसं काय, आणि ते पण असं की सुरुवातीला तर तुझी समितीला पण तू विरोध केलेलास, मग विरोधावरून तू त्याच समितीमध्ये कसं काय गेलास? कसं आहे की कोविडचाच काळ होता आणि कोविडच्या काळात पहिली गोष्ट म्हणजे मला समिती हा प्रकारच माहीत नाही की म्हणजे समन्वय समिती नावाचा एक समिती आहे. जसे आता बरेच जण टीका करतात समितीवर की बाबा समिती काय करते काय हे वगैरे. मी पण ह्याच कॅटेगरीमधला होतो की म्हणजे काय आहे समन्वय समिती, कोण आहेत दहीभावकर. म्हणजे पहिलं तर मला ही नावच माहीत नव्हती. जेव्हा हितेश दादा हितेश जाधव यांनी सेव्ह माय गणेश एक कॅम्पेन चालू केलेला होता. त्यांच्यासोबत अमित मोरे जे ताडदेवचे आहेत ते होते. आणि त्यावेळी असं होतं की पहिली गोष्ट म्हणजे माझ्या डोक्यात हा प्रश्न की सेव्ह माय गणेश म्हणजे बाप्पाला सेव्ह करणारे आपण कोण, हे होतं. पण त्या ह्याच्यामध्ये त्यांचे काही मुद्दे होते. म्हणजे जसं की POPचा विषय होता किंवा आवाजचा हे होता DJचा. आणि जेव्हा ह्या गोष्टी होत असताना एक व्हिडिओ आलेली होती दहीभावकरांची, एक व्हिडिओ आलेली होती कोविडमधली. आय थिंक आवाज फाउंडेशनवाली ती व्हिडिओ होती. आणि त्यावेळी सगळ्यात पहिली टीका करणारा व्यक्ती मीच होतो की दहीभावकर यांचा जाहीर निषेध म्हणून. आणि जेव्हा काही काळानंतर दहीभावकरांनी त्याच विषयाला धरून एक फेसबुक लाईव्ह केलेलं होतं. तर ते फेसबुक लाईव्ह केलेलं असताना मी ते पूर्ण लाईव्ह पाहिलं. बरेच जण त्याच्यावर शिवीगाळ करत होते कमेंट्समध्ये वगैरे, बरेच काय काय कमेंट्स करत होते त्या ह्याच्यामध्ये. मला त्या फेसबुक लाईव्हमधून माझ्या शंकेचं निरसन झालं नाही की बाबा हे का, म्हणजे तुम्ही जे बोललेलात ती गोष्ट वेगळी आहे आणि तुम्ही फेसबुक लाईव्हमध्ये बोलतायत त्या ह्याच्यामध्ये कुठेच त्याचा असा उल्लेख नाही आहे. नंतर मी त्यांना पर्सनली कॉल केला. ते फेसबुक लाईव्ह झाल्यावर पुढच्या 5 ते 10 मिनटात मी त्यांना कॉल केलेला आणि त्यांना विचारणा केलेली की म्हणजे तुम्ही जी गोष्ट बोललात ती वेगळी आहे आणि तुम्ही हे बोलताय ते वेगळं आहात. तर त्यावर त्यांनी मला सांगितलेलं होतं की काही कायदेशीर गोष्टी असतात ज्या ओपनली बोलू शकत नाही. जर मी ती गोष्ट बोललो तर त्या कार्यकर्त्यावर, त्या मंडळावर कायदेशीर कारवाई होईल, त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल. विषय असा होता गोरेगावमध्ये कोविडमध्ये एकतर जमावबंदी होती, म्हणजे मोजक्यात 4-5 लोकांबरोबर 20 पहिला कोविड. तुम्ही काही लिमिटेड लोकांना घेऊन जाणं वगैरे असं होतं ते. आणि त्या ह्याच्यामध्ये एक मुलगा जो ड्रिंक केलेला होता, ठीक आहे, तो मंडळाचा होता नव्हता ही गोष्ट वेगळीच, पण त्याने काय केलं, पोलिसांबरोबर हुज्जत घातली फटाके लावण्यावरून. आणि
तो म्हणजे तो फटाक्यांचा जो वरचा जो शॉट असतो तो त्याने उलटा लावलेला. पोलिसांचं सांगणं काय होतं, इथे लावू नकोस, पुढे लाव, पण लावतोयस ते चुकीचं लावतोयस. तर त्याच्यावर त्याने हुज्जत घातलेली होती की बाबा तुम्ही आम्हालाच विरोध करतात, तुम्हाला ही भेंडी बाजारात जाऊन बोलण्याची हिंमत आहे काय, वगैरे वगैरे अशी ती बाचाबाची चालू झालेली. त्या समितीचे आपले कार्यकर्ते, आता सहकार्यवाह आहेत, निखिल मोर्या म्हणून, हे तिथे उपस्थित होते. तेही त्या व्यक्तीला समजवत होते की बाबा असं करू नकोस, पुढे जाऊन लाव, वगैरे वगैरे असं ते चाललेलं होतं. तर त्यावर त्याने पोलिसांना शिवीगाळ केली त्या ठिकाणी. तर पोलिसांना शिवीगाळ केल्यावर त्यांनी सरळ त्या व्यक्तीला उचललं आणि त्याला म्हणजे पोलिसांच्या व्हॅनमध्ये हे केलं. तर त्यावेळी त्यांनी दहीभावकरांना फोन केला की असं असं सर होत आहे म्हणून. तर सरांनी सांगितलं की बाबा तो जर मुलगा तुमचा ऐकत असेल तर ठीक आहे, नाही तर त्याला तुम्ही ती रात्र पोलीस स्टेशनमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सोडून द्या. तर असा तो विषय धरून होता. आता हे मी ओपनली बोलतोय ही गोष्ट, पण ही त्यावेळी एक ते ॲडव्होकेट असल्यामुळे ते पूर्ण ही गोष्ट बोलू शकत नाही कॅमेरावर. ठीक आहे. तर मग तो मलाही कुठेतरी पटलं की बाबा काहीतरी गोष्टी अशा असतात की बाबा आपण ह्या बोलू शकत नसतो. असे इन्सिडेंट्स ऑन द स्पॉट तिथे होत असतात. कारण प्रत्येकजण हा उत्सवप्रेमी असतो तसं नाही. काही जणांच्या उत्सवप्रेमाला एवढं हे उदान आलेलं असतं की ते कोणाचंच ऐकत नाही. असतात असे काही लोक की ज्याच्यामुळे गालबोट हे लागत असतं या गोष्टींना. तर ती गोष्ट कुठेतरी त्यांच्याकडून ऐकल्यानंतर त्यांनी मला आवाहन केलं की बाबा तू ज्या पद्धतीने बोललास किंवा तुझं जे उत्सवाबद्दल जे प्रेम आहे ते तू समितीत ये, तू लोकांमध्ये जा, तुला स्वतःहून अनुभवायला मिळेल की काय काम असतं, कसं असतं, काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात. आणि ते तेव्हा मी एक चॅलेंज म्हणून घेतलेलं होतं. तर त्यावेळी बिपिन कोकाडे जे लोकमान्य सन्मान पुरस्कार देतात, त्यांच्या माध्यमातून मी, आशिष नरे, तेजस दळवी, नयन डोंगरे, त्याचसोबत असे होते, म्हणजे बरेच असे जी माझ्याबरोबरची, माझ्या लेवलची जी मुलं होती, आम्ही एक 7-8 जण प्रत्येक मंडळाला व्हिजिट द्यायला लागलो. मग जसं की कुलाब्यापासून कामाडीपुरा, इकडे दादर, म्हणजे प्रत्येक विभागवार आम्ही दर आठवड्याला एक 3-4 मंडळांना असं टार्गेट करत दादरपर्यंत आम्ही असे पोचलेलो होतो. त्याचवेळी आम्हाला कळलं की दहीभावकरांनी राजीनामा दिलेला आहे, ह्या सगळ्या प्रकरणाच्या ह्याच्यामध्ये राजीनामा दिलेला आहे. आणि तो राजीनामा कार्यकारिणीने एक्सेप्ट केलेला नव्हता. तेव्हा तर आम्ही सभासद देखील नव्हतो समितीचे, म्हणजे जी सभासद फी वगैरे भरून सभासद होतात तेही नव्हतो, पण आम्ही काम करत होतो. मग ते करत असताना पुढे जेव्हा कोविडचं दुसरं वर्ष होतं, त्याच्या जस्ट म्हणजे उत्सवाच्या आधी प्रकाश जावडेकर मुंबईत आलेले होते आणि त्यांच्याकडे हां, ही 2020ची गोष्ट आहे. कारण जावडेकर जेव्हा ह्याच्यामध्ये आलेले होते आपल्या बँड्राला, तर त्यावेळी दहीभावकर, अखिल सार्वजनिक समिती, आशिष शेलार हे असे जाऊन जावडेकरांना भेटलेले होते. आणि तेव्हा ते भेटल्यावर शिवसैनिक जे आहेत त्यांच्यामध्ये असा मेसेज गेला की हे सर्वजण BJP-वाले आहेत. ठीक आहे. म्हणजे जे सत्ताधारी आहेत त्यांच्या बाजूने झुकलेले सगळ्या समिती आहेत. तर त्यावेळी या दक्षिण मुंबईची एक शिवसेनेची समिती असावी अशा पद्धतीने कार्यकारिणी उभी करण्याची तयारी सुरू झाली. तर प्रत्येक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांना असं जमा करत एक संघटना उभी राहण्याच्या तयारीत तिथे होती. अशा वेळी जेव्हा आपले लालबागच्या राजाचे सुधीर साळवी आहेत, सुधीर भाऊ, त्यांच्याकडे जेव्हा हे सगळेजण गेलेले होते,
तर भाऊंचं त्यांना असं सांगणं होतं की तिकडे जाण्यापेक्षा म्हणजे नवीन समिती स्थापन करण्यापेक्षा दैबावकर वयस्कर झालेले आहेत आणि त्यांच्या संघटनेला कुठेतरी एक ताकद मिळण्यासाठी ते दरवेळी मागणी करतायत की बाबा नवीन कार्यकारिणी किंवा नवीन तरुणांनी या समितीमध्ये येऊन काम करावं आणि एक म्हणजे बोलतात ना की जी गोष्ट माझ्याच्याने होत नाहीये म्हणजे वयोमानाने जी होत नाही तर ती गोष्ट ते लोक करू शकतात कारण ती ऊर्जा त्यांच्याकडे आहे धावपळ करण्याची कुठे जर गरज लागली तर ते करू शकतात. तर अशा याने त्यांना ते सजेशन दिलेलं होतं आणि त्या ह्याच्यानुसार MD कॉलेजला एक मीटिंग झालेली होती. त्या मीटिंगमध्ये माननीय आमदार अजयजी चौधरी यांनी ती लिस्ट डिक्लेअर केलेली. तर त्या ह्याच्यामध्ये कुठे आमची नावं नव्हती त्या संपूर्ण ह्याच्यामध्ये. तर तिथे दैबावकरांनी त्यांना सांगितलं की माझेही काही कार्यकर्ते आहेत. मग त्यामध्ये निखिल गावंड, मी, शिवाजी खैरनार, निखिल मोर्या, नयन डुमरे, बिपिन कोगाडे, तेजस दळवी, म्हणजे ही जी आशिष नरे, हे जे आम्ही आज जे तुम्हाला समितीमध्ये दिसतोय ना ते तेव्हा लिस्टमध्ये आमची नावं टाकली त्यावेळी आम्ही तिथे इन झालो समितीमध्ये. आणि हा असा तो सगळा प्रवास होता या सर्व ह्याच्यामध्ये. तर तू जे विचारलंस की पेज लाईफ ते समिती येण्याचं आहे तर तो अशी घटना सगळी असा तो इन्सिडेंट होता. तर अमित, या सगळ्यामध्ये म्हणजे आता पेज लाईफ मध्ये तू स्वतः एक फोटोग्राफर पण होतास, स्ट्रीटवरची बरीच फोटोग्राफी केलेलीस गणपतीच्या आगमनाला. आता कुठेतरी ना ती गर्दी वाढत चालली आहे फोटोग्राफरची किंवा ब्लॉगर्सची. तर त्यामध्ये ना 2 वर्ष किंवा गेल्या वर्षी पण एक किस्सा झाला परेल वर्कशॉपच्या बाहेर की पोलिसांनी काही फोटोग्राफरवर लाठीचार्ज केलेला. तर त्याच्यावर तू कसं बोलतोस? फक्त त्यावेळीच केला नव्हता, चौकीच्या महागणपतीच्या वेळी पण झालेलं होतं ही गोष्ट. आणि या गोष्टी जे पुरावे होते माझ्याकडे की म्हणजे लाठीचार्ज करण्यासाठी जे लाठ्या उचललेल्या होत्या, धक्काबुक्की झालेली, त्याचे जे व्हिडिओ होते, फोटो होते, हे आपण जमा करून समन्वय समितीच्या लेटरवर आपण पोलिसांना पत्रव्यवहार केला की जे गणेश भक्त आहेत या गणेश भक्तांवर लाठीचार्ज होण्याचं कुठेही तुम्हाला असे आदेश निर्देश नाही आहेत. आणि ते नसताना तुम्ही म्हणजे हे एकतर मिरवणूक आहे आणि मिरवणुकीला श्री गणेशाच्या क्राऊड येणार, जी गर्दी होणार, ह्याचा आम्ही तुम्हाला वेळोवेळी माहिती देतो आहे की बाबा एवढ्या प्रमाणावर लोक येणार आहेत किंवा काय तिथे परिस्थिती असणार आहे हे सांगतो आहे. तर त्याचं नियोजन करण्याचं काम तुमचं आहे, ना की लाठीचार्ज करणार. तर ही गोष्ट आपण त्यावेळेचे जे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसळकर साहेब यांना आपण ते पत्रक पाठवलेलं होतं. त्यानंतर मला आठवत नाही की कोणत्या आगमनाच्या वेळी लाठीचार्ज झालेला होता. त्यांचं म्हणणं काय असतं की बाबा वाहतुकीला कुठेही अडथळा निर्माण होऊन देऊ नका, तर ती जबाबदारी आपलीही आहे. कारण हायवेच्या ठिकाणी जिथे वर्कशॉप आहे त्याच्या अवतीभोवती एक 3 ते 4 मोठे हॉस्पिटल आहेत आणि त्या हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स कंटिन्यू तिथे पास होत असतात. हे तर ॲम्ब्युलन्स झाला, पण बरेच असे इन्सिडेंट्स असतात की नॉर्मल कार किंवा टॅक्सीमध्येही काही पेशंट किंवा असे लोक असतात, तर त्यांना तिथून लवकर बाहेर पडायचं असतं, त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं असतं. आपली त्यांच्याकडे ही देखील मागणी असते की तुम्हाला ट्रॅफिक डायव्हर्ट करता येत असेल तर तसेही हे करा, पण ती गोष्ट शक्य होत नाही आहे. कारण जर तुम्ही पाहिलं तर करिरोडचा ब्रिज हा जुना ब्रिज आहे, त्याची साईज कमी आहे. गणसंकुलला इथे विघ्नहर्ताच्या समोरून ज्या अविघ्न पार्कच्या इथून समोरून ज्या मूर्त्या बाहेर पडतात त्या असतात. पुढे भारतमाताजवळ तो रस्ता अजून छोटा होत जातो. पुन्हा तो जो गेट आहे हे गणसंकुलचा मेन गेट भारतमाताचा, तिथून मूर्त्या बाहेर पडत असतात. परेल वर्कशॉपमधून मूर्त्या बाहेर पडत असतात.
पुढे इथे चिंचपोकळीला गणेश टॉकीज त्या भागातून मूर्त्या बाहेर पडत असतात. तर त्यामुळे सर्व तो जो पूर्ण एरिया आहे ना हा ब्लॉक होऊन जातो. आणि यावेळी काय होतं की जी कोकणात जाणारी किंवा गावी जाणारी जी लोक आहेत ते खरेदी करण्यासाठी पण लालबागमध्ये आलेले असतात. बरं अशा वेळी असं नसतं की बाबा एकाच मंडळाची मूर्ती बाहेर चालली त्यांचे तेवढे कार्यकर्ते आहेत. बाकीच्या पण मंडळांची लोक तिथे ट्रॉली किंवा त्यांचा ट्रक घेऊन आलेले असतात, त्यांचे कार्यकर्ते आलेले असतात. जेव्हा आतली मूर्ती बाहेर पडणार तेव्हा ते दुसरे मंडळ आत जाणार, पण ते एका रांगेत राहिलेले असतात त्यावेळी. आणि तिथे आतमध्ये गोंधळ कसा असतो की फोर्कलिफ्टवर ती मूर्ती उचलून त्या ट्रॉलीवर ठेवणं किंवा ट्रकवर ठेवणं हाही प्रकार असतो. तर ती फोर्कलिफ्टचे जे पुढे अँगल असतात तर ते कोणाला लागू नये ही देखील जबाबदारी मूर्तिकार किंवा तिथले जे हे असतात त्यांची म्हणजे त्यांच्यावरती जबाबदारी असते. तर ह्या खूप डिटेलिंगमध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर जर खरंच काम केलं तर या गोष्टी होणार नाहीत असं मला वाटतं. आणि फोटोग्राफर्सने खरंच या गोष्टीचं कुठेतरी भान राखणं गरजेचं आहे की ज्यावेळी एखादी मूर्ती येते त्यावेळी आपण तिथे उभे राहिलो ठीक आहे, समजू शकतो, पण विनाकारण आपण जर रस्ता अडवून जर ठेवला तर ते तुमच्यासाठी पण योग्य नाही आणि मंडळासाठी पण योग्य नाही. पण परत कसं होतं की आम्ही तिथे नाही, आजकाल ते हे झालं की पडदाच लावलेला असतो, बाहेरच्यांना ते असंही दिसत नाही की आतमधून ती मूर्ती येते का. मग कसं होतं त्यांना वाटतं आता पडदा खोलेल आता पडदा खोलेल, तोपर्यंत काही काही वेळेला तर आता एक हेच उदाहरण घे ना, तो आपला सिद्धेशकडून तो पहिलाच गणपती निघालेला ना मल्हारी, त्यावेळेला पण भरपूर वेळ तो पडदा तसाच बंद होता, ट्रॅफिक पूर्ण जाम झालेला, ॲम्ब्युलन्स अडकलेले. कसं होतं योगेश या सगळ्या गोष्टींमध्ये आतमध्ये कारखान्यात आहे ना जिथे मूर्ती बनवलेली आहे तर तिथे ती मूर्ती दबली पण गेलेली असते मातीमध्ये. ती तुमची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला बाहेर येईल असं पण नसतं. कारण काय होतं मी गेल्या वर्षी स्वतः म्हणजे गेली 2-3 वर्ष मी हे पाहतोय, मी स्वतः पोलिसांबरोबर तिथे कोऑर्डिनेशन करत उभा असतो. गेल्या वर्षी मुंबईच्या सम्राट खेतवाडी 6वी गल्लीची मूर्ती, चंदनवाडीची मूर्ती, त्यानंतर पंचशीलची मूर्ती, आपली डंकन रोडची कुंभारवाड्याचा महाराजा ज्यांचा अमृत महोत्सव, हां, तर अशा त्यांचे तिथून आगमन होते. तर सगळ्यात पहिली मूर्ती बाहेर पडणार कोणती होती कारखान्यातून? मुंबईचा सम्राट. ती मूर्ती ते एवढी हेवी म्हणजे त्याची प्रभाव म्हणा किंवा ह्या गोष्टी आहेत त्या विठ्ठल रुक्मिणी असल्यामुळे त्यांचे हात बाहेर होते, ते त्या मंडपाला लागत होते, पण सोबतच ती ट्रॉली एवढी रुतून बसलेली होती की ती हलत नव्हती. कारण कसं होतं चिखल म्हणजे जो मूर्ती बनवण्याच्या म्हणजे मंडप घालण्याच्या आधी जो पाऊस झालेला असतो त्यामुळे ती जमीन झालेली असते भुसभुशीत, पूर्ण चिखलवाली असते. त्यामध्ये जेव्हा ती ट्रॉली लागते त्याच्यानंतर त्याच्यावर अँगल वगैरे चढवून किंवा पाट वगैरे उभा करून ती मूर्ती पूर्ण बनते, त्यानंतर ते अजून दबलं जातं. सेम सिच्युएशन चंदनवाडीची झालेली होती. त्यांना ज्या वेळेत निघायचं होतं त्या वेळेच्या आधी ते निघूच शकले नव्हते कारण ट्रॉलीचे चाक रुतून बसलेले होते त्या चिखलामध्ये. आणि ही सर्व गोष्ट म्हणजे आखोदेखी मी पाहिलेली असल्यामुळे मी हे तुला बोलतोय की तुम्ही जे अपेक्षा ठेवून असता की बाबा या वेळेला मूर्ती बाहेर पडेल किंवा पडदा लावून ठेवलेला असतो, तर ह्या सगळ्या आतमध्ये गोष्टी घडत असतात. त्यामुळे त्या वेळेत ते बाहेर पडतील न पडतील हे माहीत नसतं. तर कुठेतरी या गोष्टी आपणही समजून घेणं गरजेचं आहे या सगळ्यामध्ये. आता हे बोलस पण याच्या आधीच्या आठवड्यात पण एक इन्सिडेंट झालेला, 7वी गल्लीचा गणपती ज्या वेळेला बाहेर आला तो पण रॉंग वेनीच आलेला, तो पण नंतर तिथे आपलं आयटीसीच्या पुढे तो सिग्नल आहे ना मारू हॉस्पिटलचा तिथे तो अडकलेला. तर तो ट्रॅफिक जॅम तिथेही होत होता कारण एक साइड आपण बंद केली एक साइड आपण चालू ठेवतो बरोबर, पण एक साइडला पण तो गणपती बराच वेळ तिथे ट्रॅफिक जॅम झालेला. आता कसं झालेलं की हा जो विषय आहे ना जो सिग्नलचा, हा आपण महानगरपालिकेचे जे उपायुक्त आहेत सकपाळे साहेब यांच्याजवळही मांडलेला होता. आपण हा CMच्या मीटिंगला देखील मांडलेला होता, हा आयुक्तांच्या मीटिंगलाही मांडलेला होता आणि पोलीस आयुक्तांच्याही मीटिंगला मांडलेला होता. आणि सर्वांनी आपल्याला सांगितलेलं होतं की आपण ती गोष्ट काढू म्हणून. पण ज्यावेळी म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं
की बाबा मूर्ती तर पलीकडच्या बाजूने जाणार आहे, बरोबर, लॉंग वेचा त्यांचा संबंध नव्हता, पण पलीकडच्या बाजूने त्यांनी पोल काढलेले होते पण रॉंग वेचे काढले नव्हते. आणि त्यामुळे तो जो आगमन होता ना, तर तो त्याच्यामुळे म्हणजे तो अडथळा जो निर्माण झाला तो त्यावेळेचा तो त्या गोष्टीमुळे झाला. मग पुन्हा आपण पत्रक समन्वय समितीच्या माध्यमातून महानगरपालिकेला दिला. आपण न्यूजवाल्यांपर्यंत ही गोष्ट घेऊन गेलो. मला वाटतं आगमन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री संपूर्ण लालबागपासून भायखळ्यापर्यंतचे आणि 7 रस्त्यापर्यंतचे सर्व पोल काढलेले होते. आता याच्यात कसं असतं, वरून आदेश दिला जातो, त्यानंतर तुझा एफ साऊथ वॉर्ड, जी साऊथ वॉर्ड, ई वॉर्ड, ए वॉर्ड, म्हणजे जे वॉर्ड वाईज हे असतात त्यांनी ती गोष्ट करून घ्यायची असते. कारण मीटिंगला येणारा हा तळागाळातला कर्मचारी नसतो, हा वॉर्डचा जो अधिकारी आहे तो तिथे आलेला असतो, तर त्यांनी ती माहिती तिथपर्यंत पोहोचवली पाहिजे. स्पीड ब्रेकर काढून घेतलेले होते, झाडांची छाटणी करून घेतलेली होती. तर ह्या गोष्टी ज्या ग्राउंड लेवलवर ज्या अडथळा निर्माण होतात ह्याच गोष्टी आपण करून घेतलेल्या होत्या त्यावेळी. पण ह्याचा कुठेतरी आपण उल्लेख किंवा प्रसिद्धी मिळावी असा कुठला त्यामागचा हेतू नव्हता. त्यामुळे हे आपण करत असतो नेहमी. आणि जो राहता राहिला प्रश्न तू बोललास की बाबा विरुद्ध दिशेने वगैरे हे झालेली, तर ही माहिती पोलिसांपर्यंत जाणं गरजेचं असतं. आता काय होतं, गेल्या वर्षीचाच मी ती गोष्ट पाहिली. पहिली मूर्ती जी तू बोललास की खेतवाडी 7वी गल्लीची बाहेर पडली, त्यानंतर मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलेलो होतो. बोराडे साहेब तेव्हा होते. आणि त्यानंतर तिथे मी जेव्हा जाऊन त्यांना विचारलं की तुम्हाला माहिती आहेत का की बाबा या दिवशी या मूर्त्यांचे आगमन आहे, म्हणजे चंदनवाडीच्या आगमनाच्या आधी. तर ते बोलले की हां माहिती आहे, ही काय ही 18 फुटाची मूर्ती आहे, ही 16 फुटाची मूर्ती आहे, ही 12 फुटाची मूर्ती आहे. बोललो साहेब हे सगळं चुकीचं आहे. म्हटलं चंदनवाडी मूर्ती 18 फुटाची नसून ही 25 ते 26 फुटाची मूर्ती आहे. नाही आम्ही जाऊन चौकशी करून आलो, विचारून आलो आहे. अहो बोललो तुम्ही अशी चौकशी केली, तुम्ही असं जाऊन पाहिलं का की ती किती उंच मूर्ती आहे? जेव्हा त्यांनी स्वतः जाऊन, म्हणजे मी त्यांच्याबरोबर, मला ते घेऊन गेले पुन्हा याला वर्कशॉपला, तर तेव्हा त्यांनी तिथे जाऊन जेव्हा पाहिलं, त्यांनी माहिती घेतली, तर ती 25 फुटाची मूर्ती आहे. 25 ते 25.5 फुटाची मूर्ती होती. मग त्यांनी त्याच्यावर ठरवलं की बाबा ह्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या मूर्त्या आहेत, ह्या रॉंगवेने आपल्याला काढाव्या लागणार आहेत. तर पोलिसांपर्यंत पण ॲक्च्युअल माहिती जाणं गरजेचं आहे. ती मूर्ती जी आहे ती किती फुटाच्या, म्हणजे मूर्ती बॉडीची आहे, म्हणजे 12 फुटाची बॉडी तुम्ही सांगितली, पण 12 फुटाची बॉडी जर मी 18 ते 20 फुटापर्यंत उभी केल्यावर जर होत असेल तर ती ॲक्च्युअल माहिती त्यांच्यापर्यंत असणं गरजेचं आहे. कारण त्यांच्याकडे जेव्हा मी अरुण दत्ते दादा जे आहेत त्यांचे पण जेव्हा त्यांच्याकडे लिस्ट होती तर ती मी पाहिली ना, तर त्या ह्याच्यामध्ये 16 फूट 18 फूट अशा त्या मूर्त्यांचं हे होतं. पण अरे मागची जी प्रभावळ आहे त्याचं काय? कारण मागची प्रभावळ तुझी 27-28 फुटावर गेलेली आहे. बरं ती प्रभावळ तुम्ही फोल्डिंगवाली केली आहे का? ही कुठे तुम्ही त्यांना माहिती दिली आहे का की बाबा फोल्डिंगवाली नाही, ती तशीच आहे. त्यामुळे सगळ्याच मूर्त्या तुझ्या रॉंग वेने जात आहेत. जी लालबागचा जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजची उंची आहे 25 फूट, जो गॅप आहे ना मधला तो 25 फुटाचा आहे. ठीक आहे. आता तिथून जर मला मूर्ती पलीकडच्या बाजूला घेऊन जायची असेल तर त्यासाठी मला काहीतरी ऑप्शन केला पाहिजे ना. आता लालबागचा राजा 14 फुटाची मूर्ती असून पण त्यांची प्रभाव फोल्डिंगवालीच असते. मग ह्या गोष्टीचा अभ्यास होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टीची माहिती तुम्ही योग्यरित्या पुरवणं गरजेचं आहे. आणि ह्यात काय होतं की दोन्ही बाजूने जर आपण मूर्त्या जर हे करत असू, आगमन सोहळा बोलल्यावर ढोल पथक आले, वाजंत्री आले, नाचणारे आले, बरेचसे कार्यकर्ते आले, म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये कुठेतरी दोन्ही साईडने रस्ता ब्लॉक केल्यावर लोक जाणार तर कुठून, हाही प्रश्न आहे. या गोष्टीवर आपण काम करणं गरजेचं आहे. आता तू अजून एक त्याच्यामध्ये एक मुद्दा मांडलेलास, तो लालबागच्या इथून इथे जाता आपलं स्टॉप बिल्डिंगच्या इथे जायला जो रस्ता आहे त्याचं पण डांबरीकरण करून तो पण कसा आता अजून तो वर आलाय.
म्हणजे कुठेतरी मूर्ती आता पहिली एक बोलतात नाही 24-26 फुटाची मूर्ती जायची, आता कुठेतरी तो पण एक अर्धा 1 फूट परत तो कमी पडतोय त्यांना. हा, पण पुढे जर तू पाहशील सरदार हॉटेल म्हणजे आताचं जे रिजॉईस हॉटेल आहे, हम्म. त्या पुढे तुझी मूर्ती क्रॉस होते. हम्म. तिथे हाईट जास्तच आहे. हा म्हणजे मग परत मी तेच बोलतोय ना तुला अमित. माझं एवढंच म्हणणं आहे की अं, जी म्हणजे जर तुम्ही आगमन करत आहात, तर ज्या विभागातून तुम्ही आगमन करत आहात, जिथपर्यंत करत आहात, तिथे ज्या येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यानुसार तुम्ही मूर्तिकाराला सांगावं. तुम्हाला जर उंच करायचीच आहे ना मूर्ती, तर तुम्ही जागेवर करा किंवा आजूबाजूला तुमच्या एरियामध्ये जवळपास जी जागा असेल तिथून तुम्हाला जे सोयीस्कर ती उंच मूर्ती घेऊन जाण्यासाठी होत असेल. आता खेतवाडीमध्ये मुंबईचा महाराजा मोठी मूर्ती असते, ते बाजूलाच तिथे करायचे आणि तिथूनच मिरवणूक काढून तिथे जागेवर न्यायचे. होतात या गोष्टी. गेल्या वर्षी ओम तांडव मंडळ जे आपण त्याचं आगमन नेहमीच पाहत असतो, दरवर्षी आगमन होणारी मूर्ती उंच मूर्ती केली, जागेवर बनवली त्यांनी. म्हणजे ऑप्शन नाही आहेत असं नाही आहे, पण आपल्याला काय माहिती आहे का की जर सगळ्याच गोष्टी जर पाहिजे असतील तर त्या शक्य नाही होत ना. आता गेल्या वर्षी असे बरेच इन्सिडेंट झाले की बाबा मूर्त्यांचे प्रभावळचे हात म्हणजे भगवान शंकराचा हात ते ब्रिजला घासत घासत ते तुटलेत. खाली एक वयस्कर व्यक्ती आहे, त्याच्या अंगावर पडले. मी स्वतः माझ्या डोळ्यासमोर ही गोष्ट घडली. गणसंकुलमध्ये निघाल्यावर 6 हात असणारा भोलेनाथ मुंबई सेंट्रलच्या सिग्नलला एकही हात त्याला नाहीये. मग तो काय आपला देव नाहीये? आपण आपल्या देवाची विटंबना करत नाही आहोत का? या गोष्टीचं कुठेतरी भान असणं गरजेचं आहे ना आपल्याला. उत्सवप्रेमी मी पण आहे, पण माझ्या देवाची मीच विटंबना करतोय हे मला पटत नाही ना. या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. तर अमित आपण परत समितीवरच येऊया. समितीवर काही आरोप पण आहेत. तर त्याचे सगळ्यात पहिला आरोप तुमच्यावर की एक तर समिती पहिली कुठलीही जाहीर हे नाही घेत, सभा घेत नाही, तसं का? आमच्या बैठका या होतात, म्हणजे जाहीर सभा. आम्ही जाहीर घेतो. सभा म्हणजे काय, आमचा राजकीय पक्ष नाही की बाबा एखादा वक्ता येणार आहे आणि तो संपूर्ण मैदानाला संबोधित करणार आहे. पण मग मंडळांची बाकीचे पण हे नाही आहेत. हा, पण बाकीचे ठीक आहे ना, घेतले. ती त्यांची क्वालिटी असेल. समितीचा हे काय की बाबा मंडळ आणि प्रशासन पहिलं एक समजून घे. समितीची भूमिका काय असते की बाबा मंडळ आणि प्रशासन यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की बाबा एखादी जी गाईडलाईन्स येते, म्हणजे उत्सवाला धरून जी गाईडलाईन येते, त्या गाईडलाईनवर मंडळांसाठी किती योग्य आहे, किती अयोग्य आहे, तर या गोष्टी शासनापर्यंत मांडणं किंवा प्रशासनापर्यंत मांडणं. जसं की बघशील मंडळांच्या ज्या परमिशन आहेत त्यांना फी लावणं वगैरे या गोष्टी आहेत, तर त्या फी न लावून देणं. ठीक आहे. तुमच्याकडून ज्या सुविधा पुरवणं गरजेचं आहे त्या पुरवल्या जाणं, या विषयांना धरून समिती प्रशासना लेवलला काम करत असते. गेल्या वर्षी लालबागच्या राजा मंडळाला म्हणजे दरवर्षी त्यांना चार्ज भरावा लागत होता. लालबागचा राजा असेल, पुन्हा GSB मंडळ असेल, की फायरचे म्हणजे फायर अग्निशामकचे त्यांना पैसे भरावे लागत होते. तर तो प्रश्न मांडून आपण मुख्यमंत्र्यांकडून ती सेवा आपण मोफत करून घेतली त्यांच्यासाठी. शासनातर्फे इकडे फायरच्या ज्या गाड्या आहेत अग्निशामकच्या, त्या उभ्या करून घेतल्या. जवळजवळ एक 27 ते 30 लाख रुपये त्यांचे वाचले. अशा बऱ्याच मंडळांचे बरेच असे जे विषय असतात शासकीय पातळीवरचे, ते आपण मांडत असतो. तर त्यासाठी सभा म्हणजे मेळावा घेणं हा त्याच्यामधला हे नाही आहे. समितीचं दरवर्षी बैठक होते मंडळांना घेऊन. त्याच्यामध्ये आपले चिंतामणी मंडळाचे पदाधिकारी आहेत, गणेश गल्लीचे पदाधिकारी आहेत, नरेबागचे पदाधिकारी आहेत, लालबागच्या राजाचे पदाधिकारी आहेत, काळचौकीच्या महागणपतीचे पदाधिकारी, GSBचे पदाधिकारी, हे सगळेजण उपस्थित असतात. उपनगरचे मंडळ उपस्थित असतात. तर त्या गोष्टीचा आपण असं म्हणजे सभा म्हणून त्याला बोलू शकत नाही.
बैठक घेतली जाते ती. पण आता तू बोलतोस की सभा घेतच नाही, पण मुळात जी लोक घेत आहेत तिथं पण कुठे समिती दिसत नाहीये. बोलवा, नक्की येऊ. तुम्हाला काय वाटतं बोलवत नाहीत? बोलवलं तर नक्की येऊ आम्ही. तर मी तुला काय म्हणते की तुला बोलवलंच नव्हतं. मला म्हणजे शिरोडकरला जी बैठक झालेली होती हम्म. त्या बैठकीला मी स्वतः म्हणजे एक गणेश भक्त तेव्हा लोकांच्या भावना तीव्र होत्या. हम्म. त्या ह्याच्यामध्ये मी स्वतः सिद्धेश दिघोळे वगैरे यांच्याबरोबर संपर्कात होतो आणि जी बैठक लागलेली होती त्या बैठकीला त्यांचाच एक भाग म्हणून मी तिथे उपस्थित होतो आणि मी त्या मंचावर देखील होतो. त्याही समन्वय समितीचे अध्यक्ष मुंबईमध्ये नव्हते, ते आउट ऑफ मुंबई होते फॅमिली रिझनमुळे. आणि त्यावेळी त्यांनी जे भूमिका सांगितलेली होती ती त्या मंचावर मी मांडलेली होती. नंतर जेव्हा जो नरेपाकमधला मेळावा होता त्या नरेपाकच्या मेळाव्याचं आमंत्रण किंवा जी गोष्ट आहे, उद्या मेळावा आहे, आज रात्री मला 10 वाजता मिळालेलं होतं. ठीक आहे, मी हे अध्यक्षांपर्यंतही पोचवलेलं होतं. अध्यक्षांच्या सूचनेनुसार मी स्वतः तिथे उपस्थित होतो, समितीचा सहकार्यवाहक म्हणून मी स्वतः तिथे उपस्थित होतो. आमचे दुसरे सहकार्यवाहक निखिल गावण हे सुद्धा उपस्थित होते त्या ठिकाणी. तर त्यामुळे समिती म्हणून मूर्तिकारांच्या पाठीशी जिथे उभं राहणं आहे त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतोच आणि आहोत. मूर्तिकारांच्या बाजूने मग असं काय झालं की मूर्तिकारांनीच विरोध केला तुम्हाला? आता त्या ह्याच्यामध्ये कसं आहे की ही जर प्रोसेस म्हणशील तर 2020 पासून ह्या सगळ्या घटना चालू आहेत. ठीक आहे, प्रशासकीय पातळीवर जेव्हा एखादी गोष्ट घडत असते, म्हणजे आता मी थोड्या डिटेलमध्ये सांगतो ही गोष्ट. 2020 पासून महानगरपालिका आणि MPCB बोर्ड महानगरपालिकेला सांगते आणि महानगरपालिका POPच्या मूर्त्या बंद करण्यासाठी कुठेतरी घाट घालत आलेली आहे. समन्वय समिती म्हणून जेव्हा आम्ही ही गोष्ट मांडायला जातो तर त्यावेळी आम्हाला प्रत्येक वेळी मूर्तिकारांनी विरोध केलेला आहे. ठीक आहे, 2020ला आपण चालढकल करण्यासाठी त्यावेळी मुद्दा मांडलेला होता की बाबा आम्ही टप्प्याटप्प्याने ही गोष्ट करू म्हणून. पहिले घरगुती मूर्त्या हे करा, नंतर मग मंडळांच्या विषयी आपण सविस्तर बघू. त्यानंतर 2021ला आपण सांगितलं की बाबा जे जिप्सम आहे, POP आहे, ह्याच्यामधले जे हानिकारक घटक आहेत, जो तुम्ही एक रिपोर्ट आलेला होता त्या ह्याच्यामध्ये जिप्सम हानिकारक आहे म्हणून सांगण्यात आलेलं, तर त्यातले जे काय हानिकारक घटक असतील ते बाजूला करून सुधारित POP द्या म्हणून आपण सांगितलेलं होतं. तर तो वर्ष आपण पुढे ढकलला. तिसरं वर्ष आपण सांगितलं की बाबा तुम्ही ह्याच्यावर एक अभ्यास समिती स्थापन करा म्हणून. असं करून आपण ते पुढे ढकलला. चौथ्या वर्षी आपण सांगितलं की बाबा तुमची जी अभ्यास समिती तुम्ही स्थापन केली त्याचा आम्हाला रिपोर्टच मिळालेला नाही किंवा त्याचा काय अभ्यास आहे हे आमच्यावरून पोचलेलंच नाही. असं करून आपण 4 वर्ष हे केलं. आता हे सलग 4 वर्ष जे आपण करत होतो ना, त्या ह्याच्यामध्ये समन्वय समितीला कुठेच असं हे नाही आहे की बाबा तुम्ही यांची भूमिका मांडताय. म्हणजे काय आहे, प्रशासकीय पातळीवर किंवा CM बरोबर जी मीटिंग होते तिथे मूर्तिकारांचं नेतृत्व करणारी लोकच वेगळी आहेत, हे लक्षात घे. म्हणजे तिथे अण्णा तोंडवळकर असायचे, वसंतराजे असायचे, ठीक आहे, आणि इतर जे शाडूचे जे काम करतात ती लोक तिथे असायचे. आत्ता जे मंडळांचे जे मूर्त्या बनवणारे जेवढे पण मूर्तिकार आहेत त्यांच्यापैकी कोणच मूर्तिकार तिथे उपस्थित नसायचा त्या बैठकांना. मी स्वतः सर्व मूर्तिकारांकडे गेलेलो आहे, 2020 पासून जातो आहे की बाबांनो तुम्ही इथे मूर्त्या बनवताय पण तिकडे जी प्रशासकीय पातळीवर ज्या बैठका होत आहेत तिथे तुमचं जे नेतृत्व करतायत किंवा जे मूर्तिकार म्हणून तिथे येऊन बसतायत ते तिथे वेगळीच भूमिका मांडतायत. हे दरवर्षी मी सांगत आलो आहे. ह्याच्यामध्ये सगळे मूर्तिकार आहेत, म्हणजे संतोष दादापासून सिद्धेश, रेश्माताई, सतीश दादा,
सगळ्या सगळ्या मूर्तिकारांना दरवर्षी जाऊन मी भेटतोय किंवा फोनवर बोलतोय की बाबा उद्या मीटिंग आहे, परवा मीटिंग आहे, तर तुम्ही या. पण कधी कोण आले नाहीत या बैठकांना. ठीक आहे. आता तिथे कसं आहे की अण्णा तोंडवळकर CMच्या मीटिंगमध्ये त्यावेळी विरोध केला त्यांनी दहीभावकरांना की तुमचा काय संबंध आहे, तुम्ही तर मूर्तिकार नाही आहात, तुम्ही मंडळाचे प्रतिनिधी आहात, तुम्ही मंडळाची भूमिका मांडा. आम्हाला शाडूच्या मूर्त्या बनवायच्या आहेत, आम्हाला POPच्या बनवायच्या नाही आहेत. आता त्यामागे काय रिझन आहे मला माहीत नाही, पण ह्या भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत. ठीक आहे. जर राज्याच्या प्रमुखासमोर जर तुम्हाला टोकलं जात असेल, तुम्हाला जर विरोध केला जात असेल की POP बद्दल तुम्ही भूमिका मांडू नका, ठीक आहे, पेनवरून येणाऱ्या मूर्त्या ज्या आहेत त्यांना जर तुम्ही विरोध करत असाल तर हे कितपत योग्य आहे. तिथे स्वतः दहीभावकरांनी भूमिका घेतली की पेनवरून येणाऱ्या ज्या मूर्त्या आहेत ह्या चीनमधून येत आहेत का, पाकिस्तानातून येत आहेत का, मराठीत लोक आहेत, ती महाराष्ट्रातच आहेत, तर त्या मूर्त्यांना तुमचा विरोध काय किंवा त्या लोकांना विरोध काय. मूर्त्या आल्या पाहिजेत. तुमच्याकडे तेवढं प्रोडक्शन आहे का. मुंबईमध्ये जवळजवळ 3-3.5 लाख घरगुती मूर्त्या बनतात, म्हणजे आहेत, लोकांच्या घरी स्थापन होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे मूर्त्या बनवण्यासाठी तेवढी जागा आहे का, तुमच्याकडे मॅनपॉवर आहे का, तुमच्याकडे तेवढी यंत्रणा आहे का. या गोष्टींचा कुठेतरी त्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. तर ते तसं काही नाही आहे. म्हणून आमची वेळोवेळी मागणी राहिलेली आहे की बाबा POPच्या मूर्त्या हव्यात. पण काय आहे, काही लोकांना त्या गोष्टी समजत नाहीत. ठीक आहे. त्यांचा अजाणतेपणा त्यांना कुठेतरी ती गोष्ट समजू देत नाही. मला माहीत नाही की तू कोणत्या व्यक्तीच्या ह्याच्यानुसार ती गोष्ट बोलतोय. आकाश तिरमल. मला माहीतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे की बाबा त्याने कोणाच्या सांगण्यावरून किंवा कुठल्या माहितीच्या आधारावर ही स्टेटमेंट केली. 2020लाच तुम्हाला सांगितलेलं होतं POP बंदी म्हणून. गेली 4 वर्ष समन्वय समितीच POPच्या बाजूने बोलते तिथे, आणि ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही आहे. स्वतः MPCB बोर्ड सांगत आहे की दरवर्षी तुमच्यामुळे चाल ढकल होते. तर या गोष्टीचा थोडासा अभ्यास करून घ्यावा आणि मग त्या ह्याच्यावर स्टेटमेंट द्यावं. तो पुढचा प्रश्न हा मी तुला वाचूनच दाखवतो. 24 फेब्रुवारीला एक पत्र तुम्ही पोस्ट केलेले इंस्टाग्रामवर, त्यात कोर्टाचे सगळे अटी नियम होते ते तुम्ही टाकलेलं. त्यात तुमचं मग स्पष्टीकरण काय होतं, कारण ही सगळी सुरुवातच त्याच्यावरून झालेली. कसं आहे, तुम्ही ते नियम हे टाकलं कोर्टात. कसं असतं योगेश, एकतर ही गोष्ट कायदेशीर चालू होती. ठीक आहे, म्हणजे न्यायालयीन बाब होती. सध्या न्यायालयात काय आहे, जे पॉईंट्स मांडलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. ठीक आहे. फक्त लोक काय म्हणतात की बाबा POP बंदी आहे, POP बंदी आहे. अरे पण ती काय आहे, आपल्या चांगल्यासाठी आहे की आपल्या विरोधासाठी आहे. तुमचं मत यायला नको का. तुम्ही जर पाहिलं त्या काळामध्ये सोशल मीडियावर बरेच लोक व्यक्त होत होते, बऱ्याच लोकांच्या बऱ्याच पोस्ट, बरेच कमेंट, सगळं चालू होतं. पण तुम्ही हे बोलत असताना तुमच्या मंडळाची भूमिका काय आहे. एखादी जर तुम्ही हे पाहिलीत की म्हणजे प्रोसेस पाहिली, तर कुठल्याही म्हणजे तुमच्या मूर्तिकाराकडे जरी तुम्ही मूर्ती बुक करायला जात असाल किंवा मंडळाचं डेकोरेशन जरी ठरवायचं म्हणलात किंवा कोणती छोटी मंडळाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा तुमची कार्यकारिणीची बैठक लागते. त्यामध्ये तुमच्या अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदारासमोर काही मुद्दे मांडले जातात. त्याच्यावर ती बॉडी डिसिजन घेते आणि ते त्यांच्या लेटर हेडवर लिहून संबंधित विभागाला किंवा त्या गोष्टीकडे पाठवते. म्हणजे पोलीस स्टेशन असेल किंवा BMC असेल त्या ठिकाणी हे करते. ते तुम्ही सोशल मीडियावर लिहून पाठवता का की साहेब मी इंस्टाग्रामवर टाकलंय, तुम्ही जाऊन ते पहा आणि त्याच्यानुसार कारवाई करा, असं करता का. गेली 40 वर्ष समन्वय समिती काम करते. ठीक आहे. तर 40 वर्ष जेव्हा ती समिती काम करते तर ती लिगली ही गोष्ट मागते की बाबा तुमच्या अध्यक्ष, सेक्रेटरीच्या सहीनिशी तुमची जी काय भूमिका आहे हे कोर्टाने दिलेलं आहे.
ठीक आहे. तर तुम्ही त्याच्या बाजूने आहात किंवा विरोधात आहात, जी काही तुमची भूमिका असेल ही पत्राद्वारे आम्हाला पोचवा. मग ही चुकीचं आहे का? आपण मी तुला एक सांगतो, आता परत ही 24 तारीख फक्त लक्षात ठेवा, 24 फेब्रुवारी हम्म, गणपतींचे विसर्जन झाले नव्हते. हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्ट असं लिहिलेलं की न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य. योग्य कसा? योग्य की अयोग्य, हम्म. पुढे जर तू ते पत्र कंटिन्यू जर वाचशील तर त्याच्यामधला मुद्दा बघ. हम्म. कळलं? वरती लिहिलेलं आहे, मी तुला ते पत्रच हे सांगतो. गणेशोत्सव आणि पीओपी बाबत मान्य न्यायालयाने केलेले सुतोवाच. ठीक आहे, हा पहिला ठळक मुद्दा आहे वरचा, की बाबा या ह्याच्यामध्ये त्यांनी सुतोवाच दिलेले आहे. ठीक आहे. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा असा निर्णय आहे. 12 मे 2020च्या सुधारित मार्गदर्शक तत्वांचे पालन होत नाही. हे विषय कुठले आहेत की जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी केस चालू होती किंवा त्याचा जो संदर्भ होता ह्या विषयांना धरून सगळं ते होतं. ठीक आहे. तर त्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, या सूचनाचे तंतोतंत पालन राहण्याची आम्ही अपेक्षा करतो वगैरे, हे न्यायालयाने लिहिलेलं आहे. कळलं? त्यात जर तू मुद्दा बघशील ना तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, 9वा मुद्दा आहे, या सूचनांचे तंतोतंत पालन राहण्याची आम्ही अपेक्षा करतो. हे समन्वय समिती नाही म्हणत आहे, हे न्यायालय बोलत आहे. कळलं? त्या ह्याच्यावर समन्वय समितीने काय सांगितलं, सदर मार्गदर्शक तत्वे मूर्तिकार तसेच मंडळांना लागू आहेत. त्याचप्रमाणे अन्य मार्गदर्शक तत्वे दिले आहेत ते यथाअवकाश आपणास माहितीसाठी दिले जातील. महापालिकेकडून विस्तृत स्वरूपात तसेच सोप्या पद्धतीने मार्गदर्शक तत्वांची सविस्तर माहिती मागण्यात येईल. उपरोक्त बाब विचारात घेता आपणास विनंती करण्यात येते की आपण याबाबत आपल्या कार्यकारिणीची बैठक घेऊन आपल्या मंडळाचे सविस्तर मत उपरोक्त समितीला सादर केल्यास समितीला शासन दरबारी आपण केलेल्या मागणीचा पाठपुरावा करणे शक्य होईल. विशेष म्हणजे मूर्तिकार संघाने मूर्तिकारांबाबत त्यांची भूमिका समजून घेणे उचित होईल. याबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आपले लेखी म्हणणे अनुकूल किंवा विरोधी जे काही असेल ते त्वरित समितीच्या ईमेलवर सादर करा, जेणेकरून शासन दरबारी सविस्तर प्रस्ताव सादर करणे सोपे जाईल. बरोबर? आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे जेव्हा लेटर हे केलं ना, त्याच्या 1 ते 2 दिवस आधी माझ्या इमारतीच्या खाली असणाऱ्या जागेमध्ये सतीश वळिवडेकर, सिद्धेश दिघोळे, निलेश विदाते, अरुण दत्ते आणि अजून एक 4-5 मूर्तिकार होते. या सर्वांची दहिभावकरांनी बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये बरेच मुद्दे झालेले आहेत की बाबा आत्तापर्यंत काय झालं आहे, आत्ता काय सिच्युएशन आहे आणि इथून पुढे काय करावं लागेल, प्रशासकीय पातळीवर तुम्हाला काय करावं लागेल, ह्या संदर्भात दहिभावकरांनी त्यांना एक लेटर बनवायला सांगितलेलं होतं. त्याचा मजकूर स्वतः सिद्धेशने लिहून घेतलेला होता. मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर तुमच्या समितीमार्फत, मूर्तिकारांच्या समितीमार्फत एक लेटरच नाही आहे, तर ती गोष्ट प्रशासनाच्या ह्याच्यावर येणार कशी, पटलावर येणार कशी? कळलं? जे आमदार आहेत, खासदार आहेत, यांच्यापर्यंतही जाऊ देत हे विषय. कळलं? तर हे सर्व झालेलं होतं, ही गोष्ट झालेली होती. त्याच्यानंतर हे लेटर समितीने पोस्ट केलेलं होतं, मंडळांचे अभिप्राय मागवलेले होते आणि त्यानंतर त्या एका व्यक्तीने हे केलं. बरं, त्या व्यक्तीला सांगण्याची जबाबदारी इतर मूर्तिकारांची होती, ती कुठेच दिसली नाही. मग तुम्ही पण ट्राय का नाही केलं त्याला सांगणं? आम्ही कशाबद्दल सांगणार? तो एक तर मूर्तिकार आहे, आम्ही मंडळांचं प्रतिनिधित्व करतोय. ठीक आहे. त्याने जर विचारपूर्वक जर ही गोष्ट केली असती की बाबा एखादा फोन केला असता तरी चाललं असतं, किंवा तुम्ही असं कसं काय हे केलंय, तुला एवढे जर मुद्दे क्लिअरमध्ये त्याच्यामध्ये आहेत तर त्याचा गैरसमज करण्याचा संबंध काय येतो? तर यानंतर 2 मेला सुद्धा तुम्ही असं बोलले की पर्यावरण संवर्धन ही काय? आता मला एक्झॅक्टली सांगा की पर्यावरण संवर्धन म्हणजे काय समितीच्या भाषेत? मला सांग योगेश, आज आपण जेव्हा
उत्सव साजरा करतो. मग ते उत्सवामध्ये आपण बोर्ड वगैरे पकडून असतो की वसुंधरा म्हणजे हे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. पर्यावरण हे नावच घ्यायचं नाही का? म्हणजे आपणच काय करतोय की आपणच चुकीचं पिक्चर क्रिएट करत नाही आहोत का? आणि आज उत्सव जेव्हा आपण साजरा करतोय तर त्या ह्याच्यामध्ये पीओपी बरोबर मातीवाले पण आहेत रे, पेपरवाले पण आहे. मग त्यांची बाजू कधीच घ्यायची नाही का? म्हणजे त्यांच्यासाठी कधीच बोलायचं नाही का? जर पर्यावरण बोललं की तुमच्यावर टॅग लागणार का की बाबा नाही नाही तुम्ही विरोधकच आहात म्हणून? मग ते कधी स्पष्टही केले ना तुम्ही की अरे स्पष्ट का करणार? जर शाडूवाल्यांनी जर कधी विरोधच केलेला नाहीये, पेपरवाल्यांनी जर कधी विरोध केलेला नाहीये, मंडळांनी बोलतोय मी, तर त्यांचं नाव घेऊन उगाच विनाकारण त्यांना का ओढायचं ह्या गोष्टींमध्ये? असं पण आहे ना. गिरगावचा राजा आज कधी बोललाय का की बाबा नाही नाही पीओपीच्या मूर्त्या बंद करा म्हणून? ते त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या जेवढं कार्यक्षेत्र आहे त्याला ते सांभाळत त्यांच्या गोष्टींवर फोकस ठेवून ते काम करतायत. आज दादरमध्ये अनेक मंडळ आहेत या गोष्टीला धरून, शाडू माती वगैरे नाना चौकात आहेत. तर त्यामुळे कसं आहे की आपणच त्यांच्यामध्ये वादविवाद करण्यासारखे स्टेटमेंट न करणं हे म्हणजे चुकीचं आहे. की म्हणजे आपण त्यांच्यामध्ये विभाजन नाही केलं पाहिजे. पर्यावरण नाव घेतलं की बाबा तुम्ही बोलणार नाही ना हा विरोधातलाच आहे. आज मला सांग ना, आपण जे आगमन सोहळे किंवा जो आपला देखावा असतो त्या ह्याच्यामध्ये आपण निसर्गावर काहीच संदेश देत नाही का? मग जे मंडळ संदेश देत आहे त्यांना असं म्हणणार का की बाबा तुझी मूर्ती पीओपीची आहे तर तू निसर्गावर का संदेश देतोयस? विषय वेगवेगळे आहेत, कळलं? आपण याही भूमिकेचे आहोत की विसर्जनानंतर जे अवशेष किंवा जे तिथे आपलं निर्माल्य वगैरे पडलेलं असतं तर तेही साफ होणं गरजेचं आहे ना रे. शेवटी सगळ्या गोष्टी ह्या आपल्याच आहेत. जे प्रशासन आहे त्या प्रशासन पूर्ण 100% तिथे पोचेल ह्याची पण शाश्वती नाही आहे. आज अनेक NGO आहेत की जे खूप छान पद्धतीने काम करतात. आमच्या समन्वय समितीच्या माध्यमातून दरवर्षी आव्हान असतं की बाबा ज्या मंडळांचं लवकर विसर्जन झालेलं आहे त्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही त्या कुठेतरी गोष्टीला हातभार लावावा की जेणेकरून आपली मुंबई आपलं शहर समजून आपण तिथे कुठेतरी हातभार लावू, मदत करू या गोष्टींसाठी, असं मलाही वाटतं. एक सेकंड लास्ट क्वेश्चन. गणेशोत्सवाचं हे सगळं आपण बोललो, बट नवरात्रीची अडचण परत वेगळी आहे. आता नवरात्रीमध्ये एवढे मोठ्या मूर्त्या आहेत पण तिथेही ते ट्रॅफिकचं हे होतच आहे. आणि त्यात गेल्या वर्षी पण एक देवी अडकलेली लालबागमध्येच. मी असं म्हणेन योगेश की उत्सव मोठा होतोय आणि ही खरंच खूप छान आणि चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि आपला उत्सव हा लोकांपर्यंत अजून किती छान पद्धतीने आपण पोचवू शकतो ही आपली जबाबदारी आहे. ठीक आहे. पण ह्या गोष्टी होत असताना कुठेतरी आपणही ह्या गोष्टींचं भान राखणं गरजेचं आहे की आपल्या उत्सवाला आपल्यामुळे गालबोट लागता कामा नये. ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि मी असं म्हणणार नाही की बाबा एखाद्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या मंडळामुळे तेही आपलेच आहेत, आपणही त्यांचेच आहोत. तर कुठेतरी आपण एकत्र बसून एकत्र येऊन या गोष्टींचा सारासार विचार केला पाहिजे की आपण कुठल्या दिशेने जातोय आणि आपण काय करतोय. आता हा पण तुला ह्याच्यासाठी विचारला कारण त्यावेळेला तुझ्या स्वतःच्या मंडळाच्या देवीचं आगमन पण असतं. मग कुठेतरी ते सांभाळणं आणि बाकी सगळं पण सांभाळणं कठीण नाही होत आहे? नाही, कठीण तर सगळ्याच गोष्टी असतात, पण कसं आहे की मला असं म्हणायचं आहे चर्चेने मार्ग निघतो. प्रत्येक वेळी कुठेतरी समाज माध्यमावर व्यक्त होण्यापेक्षा चर्चेतून मार्ग निघतो. तर चर्चा घडणं खूप गरजेचं आहे. तर अमित, एक शेवटचा प्रश्न. पेज लाईफ मधले काही किस्से जे तू आता सांगू शकतोस? पेज लाईफ मध्ये बरेचसे किस्से झालेले आहेत, बरेच. म्हणजे तेव्हा पेजमध्ये आहे ना म्हणजे एक कॉम्पिटिशन असायची
की म्हणजे माझं पेज, माझे लाईक्स, माझे फॉलोअर्स, तुलाही माहिती असेल, तूही या सगळ्यातून गेलेला आहेस. त्यावेळी उमरखाडी मंडळाच्या मागे बॅनर हे त्यावेळी खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी म्हणजे झालेली होती. कारण विश्वविनायकचा बॅनर उमरखाडी मंडळाच्या मागे सोशल मीडिया पार्टनर म्हणून मग बाकीच्या पेजेसवाल्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना धरलेलं प्रत्येक ठिकाणी की आम्ही तुमचे लाडके नाही आहेत का, तेच आहेत का, असे बरेच किस्से आहेत या सर्व लाईफमध्ये. आणि मग त्या ह्याच्यामध्ये टी शर्ट बनवणं, म्हणजे हे करणं. पुन्हा काळजोगीचा महागणपती हिरक महोत्सवी वर्ष होतं. आज जे पारंपरिक आगमन सोहळा जो हे आहे, त्याची संकल्पना विश्वविनायक टीमने दिलेली होती. आम्हाला मिटिंगला बोलवलेलं होतं, पाद्यपूजन होतं, आणि त्यावेळी त्या मिटिंगमध्ये जे पारंपरिक आगमन सोहळा ही जी कन्सेप्ट आहे ही विश्वविनायक टीमने दिलेली होती. तर असे अनेक मंडळांबरोबर अनेक गोष्टी, त्या आठवणी, खूप छान दिवस होते ते. तर अमित, धन्यवाद, तुम्ही इतका आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. धन्यवाद. मुंबई गणपती व ट्रॅव्हल विथ योगेश चेनवणकर फॅमिली तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. एक लास्ट प्रश्न आराध्य अमन रवी यांनी विचारलाय. लॉकडाऊनच्या आधीचा उत्सव व नंतरचा उत्सव यात फरक काय होता? लॉकडाऊनच्या आधी समुद्रात विसर्जन होत होते, लॉकडाऊन नंतर कृत्रिम तलावात होऊ लागले. बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भातल्या की म्हणजे आर्थिक गणित खूप ह्याच्यामध्ये चेंज झालेत. म्हणजे स्पॉन्सर मिळणं जो प्रकार होता ना, आधी ज्या लेवलचा, ज्या पद्धतीचा होता, आता त्यानंतर एकदम ते चौकटीत आलं आहे. आणि बऱ्याच मंडळांची ही तारेवरची कसरत असते की बाबा मला जर भव्य दिव्य करायचं आहे तर त्यावेळी मला स्पॉन्सर कशा पद्धतीने हवा आहे. तर एक शेवटचा प्रश्न आराध्य अमन रवी यांनी विचारलाय. लॉकडाऊनच्या आधीचा उत्सव व नंतरचा उत्सव यात फरक काय? लॉकडाऊनच्या आधी चालू